आजच्या वेबिनारमध्ये आपण भरधान्यातील वेगवेगळ्या संधी, प्रक्रिया उद्योग असेल, त्यातनं काही वेगवेगळे पदार्थ तयार करणे असतील, त्याचं मार्केटमधले व्हॅल्यू असतील किंवा त्याची आता सध्या समाजातील मागणी असेल, त्यानंतर प्रोसेसिंग असेल किंवा फक्त ट्रेडिंग असेल, तर या वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महेश लोंढे सर, ॲग्रोजी स्टार्टअपचे डायरेक्टर, ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याबद्दल माझे सहकारी मित्र योगेश ओंकार तुम्हाला माहिती सांगतील. परंतु तत्पूर्वी मला सर्वांना सांगायचं आहे की वेबिनार सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत आपले माईक आपण म्यूट ठेवायचे, आपले व्हिडिओ आपण म्यूट ठेवायचे. मी जसं सांगितलं सुरुवातीला की इंटरनेटचे इश्यू सगळीकडे चालू आहेत, त्यामुळे एखादा लेप होऊ शकतो. 100च्या वर जर आकडा गेला, एखादा बाहेर गेला तर त्याला इन होता येत नाहीये. आणि आता आमच्याकडे वेटिंग पिरियडला म्हणजे 100चा आकडा आता झालेला आहे. तर तुम्ही जाणार नाही याची काळजी घ्या. जर बाहेर गेला तर नवीन माणूस येऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपला बॅकग्राऊंडला आवाज येतोय, तर याची कृपया काळजी घ्या. आपले जे काही प्रश्न असतील ते लिहून ठेवा आणि त्याच्या एंडिंगला तुम्ही विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये सांगा. मी योगेश ओंकारला विनंती करतो की तुम्ही महेश लोंढे सरांच्या बाबतीत थोडीशी माहिती द्या. सर, आवाज येतोय? उद्योजकता विकास केंद्र विज्ञानाश्रम पाबळच्या वतीनं भरड धान्यातील व्यावसायिक संधी हातला वेबिनार आहे. आज आपल्यासाठी मार्गदर्शक म्हणून महेश लोंढे सर आहेत, की जे महाराष्ट्रातलं सामाजिक उद्योजकतेतलं खूप मोठं नाव, जे फाउंडर आहेत ॲग्रोजी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड. त्यांना गेल्या काही दिवसाआधी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार पण मिळाला. मिलेट्स या व्यवसायात त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. शेकडो लोक त्यांचे युट्यूबवर, फेसबुकवर व्हिडिओ बघतात, त्यांना फॉलो करतात, वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मिलेट्स या गोष्टीतल्या जाणून घेतात. त्यांचा अनुभव, शिक्षण किंवा आजपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला आजच्या वेबिनारमध्ये जाणून घ्यायचा आहे. आणि या व्यवसायात भरड धान्य नेमकं पासून तर तुम्हाला त्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये काय काय संधी आहेत हे आज आपल्याला सगळ्या जाणून आहेत. तर महेश सरांना मी विनंती करतो, महेश सर, आपण चालू करूया. तुमची ओळख, तुम्ही या व्यवसायात कशा आलात आणि आता आपल्याला काय काय संधी आहेत याबद्दल तुम्ही माहिती सांगावी. येस येस, धन्यवाद योगेश सर. सर्वांना नमस्कार. माझं नाव महेश लोंढे. सरांनी थोडीफार माहिती सांगितलीच आहे, तरी पण मी थोडंसं डिटेलमध्ये मी काय या व्यवसायामध्ये आलो. आता बरेचसे कॉल येत होते गेल्या काही दिवसांपासून की सर आम्हाला ह्या भरड धान्यामध्ये व्यवसाय सुरुवात करायची, कशा पद्धतीने केली पाहिजे काय. कारण ह्या ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या चालू करायचा उद्देश तोच होता. कारण मी जेव्हा माझा व्यवसाय चालू करायचा होता तर मी तुमच्या जागेवरच होतो. जसं की कळत नव्हतं नेमकं की कुठल्या पद्धतीने व्यवसाय चालू केला पाहिजे, किती इन्व्हेस्टमेंट लागते, किंवा असे खूप काही प्रश्न होते की ह्याला कस्टमर कसा असतो, काय हे धान्य कुठे मिळतील, काय पद्धतीने. आणि मागच्या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरी केल्यामुळे बराचसा समाजामध्ये वेगवेगळा अवेअरनेस, जागृती म्हणा, असा सगळा झालेला आहे. आणि मी सध्या ॲग्रोजी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे, त्याचा फाउंडर आहे. आणि मिलेट नाव म्हणून आमचा ब्रँड आहे. तर आम्ही काही गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही मिलेटच्या बियाणापासून ते तुमच्या ताटापर्यंत जेवढ्या काही गोष्टी त्या व्हॅल्यू चेन मध्ये किंवा मूल्यवर्धित साखळी म्हणतो आपण त्याला, तर पूर्ण मूल्यवर्धित साखळीमध्ये आम्ही गेल्या 4 वर्षापासून काम करतोय. भरड धान्याची थोडीफार ओळख करून देतो. मला असं वाटतं की मी थोडस फक्त एक ब्रीफ देतो तुम्हाला की नेमकं ह्याच्यामध्ये आपल्या जे काही प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे किंवा मिलेट्स म्हणजे काय, अशा सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला ह्याच्यातनं मिळतील. आणि त्याच्यानंतर मग तुमचे जे काही प्रश्न असतील, कारण तुमचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत की तुम्हाला काहींना प्रशिक्षण घ्यायचंय, मग घेऊ का नको, काय नेमकं अगदी खूप माफक, म्हणजे तुम्हाला ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला नंतर सांगायलाच घ्यायचे डिटेल सगळे. मी कशा पद्धतीने प्रशिक्षण होणार आहे 2 दिवस. ही सगळी भरड धान्यांची ओळख आहे. सध्या जर आपण बघितलं तर सगळ्यात 9 प्रकारचे भरड धान्य आहेत आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात, पण 12 प्रकारचे आहेत. आणि जे काही राजगिरा आहे किंवा कुट्टू आहे, ज्याला बकवीट म्हणतो, ते आपलं एक सुदो मिलेट्स आहे, म्हणजे आपला तो भ्रम आहे. पण ह्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, वरई, बगर, सावा, सामा, कोदरा असे 9 प्रकारचे भरडधान्य आहेत. ह्या भरडधान्याच्या प्रत्येक भरडधान्याचं वेगवेगळं
पोषण मूल्य आहे. म्हणजे जसं आपण ज्वारीमध्ये बघितलं तर कॅल्शियम चांगलं आहे, बाजरीमध्ये बघितलं लोह झिंक चांगलं आहे, व्हिटॅमिन ए चांगलं आहे, राळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रोटीन चांगलं आहे, वरई आणि भगरमध्ये डायटरी फायबर्स खूप चांगले आहेत. वरई आणि भगर हे वेगवेगळं आहेत सगळ्या दोन्ही पण. हे तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण मध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की वरई भगर वेगळे, मग त्याचं पॅनिकल कसं दिसतं, आपल्याकडे आपलं जिथं प्रशिक्षण होणार आहे तिथं तुम्हाला त्याची शेती पण बघायला मिळेल. अजून काही लोकांना याच्यामध्ये शेती करायची, त्याच्यामध्ये वेगवेगळे बियाणे कसे निवडायचे. मग आम्ही जे काय अंकुरलिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो शेतकऱ्यांबरोबर, सध्या बाजरी बरोबर चालू आहे, ज्वारी बरोबर चालू आहे, नाचणी बरोबर चालू आहे. असं आपण कशा पद्धतीने काम करू शकतो शेतकऱ्यांबरोबर. आम्ही आता सध्या बऱ्याचशा साधारण आम्ही 1,500 शेतकऱ्यांबरोबर महाराष्ट्रात काम करतोय. आता फक्त बाजरीवर काम करतोय. तर आम्ही कसं जोडलं जाऊ शकतो ह्याच्यामध्ये, आम्ही कसं बचत गट किंवा एखादा शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा आमची एखादी एनजीओ असेल किंवा सामाजिक संस्था असेल, ते आमच्या शेतकऱ्यांना कशी मदत करू शकता तुम्ही, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या आपलं जे काही प्रशिक्षण होणार आहे 2 दिवसाचं, त्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मी स्वतः 2 दिवस तिथं असतो. तुम्हाला बारीक बारीक गोष्टींची त्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिली जाते की सर ह्या मिलेटचा उपयोग इथं केल्यानंतर काय होईल, मी कसा बिझनेस चालू करू, म्हणजे मी कुठं माझ्याकडे सध्या सर मी इन्व्हेस्टमेंट 1 रुपया पण करू शकत नाही, तर मग अशा कंडिशनला कसं करू. ही आमची साधारण 7वी बॅच आहे. मागच्या काही 6 बॅचेस झाल्या, त्यातल्या बऱ्याचशा प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनी स्वतःचा बिझनेस चालू केला, काहींनी ट्रेडिंग चालू केलेलं आहे. ह्याच्यानंतर हे आहारातलं महत्व आहे की जसं की नाचणीमध्ये दुधापेक्षा 3 पट जास्त कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर लोह जास्त आहे. GI ज्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, की ज्यांना डायबिटीस आहे तर त्यांच्यासाठी GI खूप महत्वाचं असेल, की प्रत्येक ते ग्रेनचं जेव्हा खातात तर त्याचा GI चेक करून ते अन्न ते खाल्लं जातं. कोलेस्ट्रॉल असेल, फायबर जास्त आहे, ग्लुटेन फ्री आहे आणि ह्याला सगळ्याला न्यूट्री सिरियल्स म्हणतात. हे न्यूट्रिशनल चार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हायलाईट केलेलं आहे की प्रत्येकाच्या मिलेट्समध्ये न्यूट्रिशनल वेगवेगळे आहेत. आता हे जेव्हा मिलेट जेवढे न्यूट्रिशनल पण आहेत तेवढे अँटी न्यूट्रिशनल आहे. बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम आला असेल की सर आम्हाला डायजेस्ट होत नाहीये किंवा मिलेट्स खाल्ल्याने बरेच काय काय उद्भवतात. तर त्याच्यामध्ये अँटी न्यूट्रियन पण असतात की प्रॉपर तुम्ही जर त्याला प्रोसेस केलं, जर खाल्लं नाही तर तुम्हाला काही डायजेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर असं सगळं हे जे काही न्यूट्रिशन, अँटी न्यूट्रिशनल, त्यातले टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन, काय करायचं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये मिळतील. हे पाण्याचं आहे बघा तुम्ही की किती पाणी कमी लागतं मिलेट्सला. आता तुम्ही बघताय की वातावरणातल्या बदलामुळे की किती मोठ्या प्रमाणावर आपल्याला ह्या आपल्या शेतीमध्ये तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ज्वारी, बाजरी, नाचणीला खूप कमी पाणी लागतं, जे गहू आणि तांदूळ किंवा मेज किंवा अदर ह्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर हे आपण म्हणतो की मिलेट्स आर गुड फॉर यू, द प्लॅनेट, द फार्मर्स. शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी कशा पद्धतीने त्याचा मिलेटचा उपयोग होतो ते सगळे डिटेल्स मध्ये दिलेले. त्याचं उत्पन्नात जर तुम्ही बघितलं भारतात किती वेगवेगळ्या, जे आता तुम्ही बघताय की कोडो मिलेट, लिटिल मिलेट आणि बार्नयार्ड मिलेट, हे भारतात 100% होतं. बाकीचे जर बघितलं ज्वारी आणि बाजरी, ज्वारी भारतामध्ये फक्त 7% होते, 93% अमेरिकेत किंवा अदर कंट्रीज मध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर होते. राळे ते 2%च भारतात होतं, बाकीचं 98%. राळ्याचा उगम हा चायनामध्ये झालेला आहे. तर तिकडं खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणात राळं आणि प्रोसो, ज्याला आपण मराठीमध्ये आपण इकडं वरई म्हणतो. तर हे सगळ्या गोष्टी ज्या वेगवेगळ्या आहेत, हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या ह्याच्यात मिळतील. त्याच्यानंतर हे पुरवठा मागणी, आता सध्या मागच्या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय भरधान्य साजरी केलं, तर सध्या त्याची जी काही डिमांड आहे, ज्याला आपण मागणी म्हणतो, ती मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्याचा जे काही सप्लाय तो खूप कमी प्रमाणात होतोय. आणि ह्याचं जे काही धोरण आहे, आता तुम्ही बघत असाल की मिड डे मील मध्ये असेल किंवा वेगवेगळ्या, आता तुम्ही आर्मीचे जे काही कॅन्टीन आहेत किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे जे काही मिटिंग चालतात, तिथं मिलेट बेस्ड प्रोडक्ट आता दिले जातात. म्हणजे आता काय झालंय की डिमांड खूप मोठ्या प्रमाणावर वाढली, पण सप्लाय तो खूप कमी झालाय. म्हणजे तुम्ही जर शेतकरी लेवलला जाऊन बघितलं तर बऱ्याचशा आम्ही आदिवासी भागामध्ये किंवा नॉर्मल एरियामध्ये पण ज्वारीचं यावर्षी उत्पन्न घटलेलं आहे. कारण ह्याच्यातला जो काही डिमांड आणि सप्लाय, कारण शेतकरी काय म्हणतात की ह्याची मागणी कुठे आहे आणि जो काही खाणारा कंझ्युमर आहे तो म्हणतो की ह्याचा पुरवठा कुठे आहे. तर ह्या दोन्हींमधला जो काही आपल्याला जो काही गॅप आहे तो भरून काढायचं काम हे आपण आपल्या ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करतोय. तर त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातील, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला की गव्हर्नमेंटचे आता कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, इव्हन ह्याचं जे काही ग्रेडिंग असेल, मार्केटिंग असेल, त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंटच्या, किंवा ह्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये मिळल्या जातील. त्याच्यानंतर ही वैशिष्ट्य आहेत की
का म्हणजे मिलेट्स न्यूट्रिशनली रिच आहेच आहे, पण सी फ्रूट प्लांट आहे की जेव्हा याचं फुलोऱ्यामध्ये येतं तर त्याला पाणी खूप कमी लागतं, पण बाकीचे जे जे पिकं असतात जेव्हा ते फुलोऱ्यामध्ये येतात तर ते सी थ्री प्लांट असतात तर त्यांना कमी, तर पाणी त्याच्यानंतर त्याचे काही प्रोसेसिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये मिळल्या जाते. त्याच्यानंतर जी काही मागणीची बाजू आहे, आता काय झालंय की प्रत्येकाला, जसं आपलं मॅगीचं उदाहरण आहे की 2 मिनिटात लोकांना आता वेळ नाहीये करायला, पण मिलेट्सचे जे काही व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट आहेत तर ते काही जेव्हा बनवतो तर त्यावेळेस वेगवेगळ्या तुम्हाला प्रक्रिया कराव्या लागतात. मग त्या कुठल्या प्रक्रिया करायच्या, कशा करायच्या, किती मिनिटात करायचे, कुठल्या मशिनरीज वापरायच्या, ह्याच्यासाठी मग मशिनरीसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान कुठलं वापरायचं, त्याचं जे काही डिटेल्स मध्ये मग सर हे सगळं झालं सर, तुम्ही शिकवलं, पण ह्याच्यानंतर सर आम्हाला फंडिंग हवंय किंवा आम्हाला त्याच्यासाठी जे काही लागणारं जे काही पैसा लागेल, त्याच्याजवळ भांडवल लागेल, बीज भांडवल, सर अगदी आमच्याकडे फक्त 4 लाख आहेत, 5 लाख आहेत, अशा सगळ्या गोष्टी एंड टू एंड आपण गोष्टी, फक्त ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये तुम्हाला हा व्यवसाय करायची भूक पाहिजे. तर भूक आम्ही ती तुमची इथं आल्यानंतर भावना मग काय करणार की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचं क्लिअरिटी देणार की भरड धान्य भारतात कुठं होतात, महाराष्ट्रात कुठं होतात, महाराष्ट्रात कुठल्या भागामध्ये कुठलं भरड धान्य होतं, त्याची प्रक्रिया कशी केली जाते, तसे प्रक्रिया प्रायमरी त्याला प्राथमिक द्वितीय तृतीय प्रक्रिया कशी केली जाते, त्याच्यानंतर ब्रँडिंग कसं केलं जातं, मार्केटिंग कसं केलं जातं, त्याच्यानंतर कन्झ्युमर अवेअरनेस कसा वाढवायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिल्या जातील. आणि हे फक्त प्रशिक्षण देऊन आम्ही तुम्हाला सोडत नाही, तर आपण जे काही विज्ञान आश्रम आणि आपण एकत्र मिळून तुम्हाला त्याच्यानंतर जे काही त्याच्यासाठी लागतात जे सर्टिफिकेशन असेल, सगळ्यात प्रायोरिटी बेस असेल तर FSSAI लायसन असेल, GST असेल, त्याच्यानंतर जर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल त्याबद्दलची माहिती असेल, त्याच्यानंतर त्याच्या क्वालिटीच्या पॅरामीटर्स मध्ये असतील, ISO असेल, अशा सगळ्या सर्टिफिकेट. मग इव्हन सर मी बचत गटात आहे सर, मग मी आता आमचा बचत गट आहे त्याच्यात मी नाहीये, मला एकटीला बिझनेस चालू करायचा आहे, मग सर मी बचत गटात करू की नवीन कंपनी काढू, असे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मग कंपनी काढायची का सर, मग प्रायव्हेट लिमिटेड काढू का LLP काढू का सर शेतकरी उत्पादक कंपनी काढू, आणि मग सर मला ह्याच्यासाठी लागणारं जे काही भांडवल आहे किंवा ह्याच्यासाठी लागणारी जी काही सबसिडी आहे किंवा ह्याच्यासाठी सर मी कसं माझं बीज भांडवल याच्यासाठी उभा करू, ह्या सगळ्या गोष्टी किंवा गव्हर्नमेंटचे सर कसे मला याच्यासाठी, जसं गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत जे इन्क्युबेशन सेंटर म्हणतो, तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कसे फंडिंग मिळवले जातील याच्यासाठी, किंवा सर माझ्याकडे स्वतःचं ओन फंडिंग आहे, किंवा सर आता जसं आपण मिड डे मील मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे टेंडर निघतात, सर त्या टेंडर मध्ये आम्ही कसं सहभागी होऊन आमचे जे काही मिलेट बेस्ड प्रोडक्ट आपण त्यांच्या आहारामध्ये हे करू शकतो, किंवा NGO आहेत की Sound, please. तर तुमचा आवाजच नाही. महेश सर. महेश सर आवाज येतोय? हो, माझं वायफाय डिस्कनेक्ट झालं होतं नेमकं. तर मी कंटिन्यू करतो ह्याच्यामध्ये. आता येतोय ना व्हॉइस? एकदम क्लिअर आहे सर. हो हो. हा, ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे जे काही आंबवणी असेल, जसं आपण एक इडलीचा आपल्याकडे एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण मिलेट्स पासून, फक्त मिलेट्स आणि उडीद डाळ पासून प्रोडक्ट बनवतो, इडली डोसाचं. तर त्याच्यामध्ये आपण त्याचं
पीठ बनवून त्याचं फर्मेंट करून डिहायड्रेट करून मार्केटमध्ये लॉन्च करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ह्या प्रशिक्षणामध्ये मिळतील सगळ्या, की कशा पद्धतीने हे केलं जातं. त्याचा परत सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो परत तो युनिट इकॉनॉमिक्स, की सर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, किती मार्जिन ठेवायचं, रिटेलरला किती द्यायचं, होलसेलरला किती द्यायचं, किंवा मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट B2Bचं करताय किंवा ट्रेडिंग करताय, ह्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये सांगितल्या जातील. मग ह्याच्यापासून ज्वारी, बाजरी, नाचणी असेल किंवा हे छोटे मिलेट्स असतील, त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे जसं शेवाय आहे, पास्ता आहे, पीठ आहे, रवा आहे, असे वेगवेगळे तुम्ही सगळे हे पदार्थ बनवू शकता. तर हे सगळं तुम्हाला याच्यामधलं जे काही खिचडी असेल, आपले जे काही प्रीमिक्सेस आहेत, आपल्याकडे आता बरेचसे प्रीमिक्सेस आहेत, आपल्याकडे साधारण 10 प्रकारचे प्रीमिक्सेस आहेत जे आपले महाराष्ट्रीयन ह्याला आपण सगळे त्याला अनुसरून डेव्हलप केलेले आहेत. नूडल्स आहेत किंवा शेवया आहेत, किंवा तुम्हाला लाडू असेल, बिस्किट असेल, खाकरा असेल, चिवडा असेल, स्नॅक्स मध्ये चिप्स असतील, असे सगळे पदार्थ तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये मिळतील. त्याच्यानंतर आहे सर शेतकरी लेवलला, की सर आम्ही काही मॅडमने एका प्रश्न विचारला होता की सर त्याच्यावरचं जे आवरण कसं काढायचं, हे मोठ्या लेवलला झालं. आपल्याकडे एक छोटा मिक्सर आहे की त्याची साधारण 4 ते 5 हजार रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साधारण तासाला त्याच्यावरचं कव्हर एक साधारण 10 किलो तुम्ही कव्हर काढू शकता. तर ते छोटे छोटे जे काही तंत्रज्ञान आहे हे आपण तुम्हाला देतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे सगळे वेगवेगळे जसं आता शेवया बनवणे असेल, त्याच्यानंतर हे पास्ता बनवणं असेल किंवा पप बनवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जातील. त्याच्यानंतर ही जी काही पोहे बनवतात, पोहेची पण मशीन आहे आपल्याकडे. पोहे कसे बनवले जातात, खूप मोठी प्रोसेस आहे पोहे बनवायची. म्हणजे मिलेट्स भिजवण्यापासून ते मिलेट्सचे पोहे रोलिंग करून नंतर डिहायड्रेट करून पॅक करून त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे चिवडा असेल, त्याचे नॉर्मल पोहे असतील किंवा तुम्ही कॉर्नफ्लेक्स सारखे असतील किंवा तुम्ही अजून त्याला बारीक करून वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता. ही सगळी जी काही प्रोसेस आहे पोह्याची ती 100% नॅचरल आहे. तर ही प्रोसेस कशी केली जाते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये सांगितल्या जातील. त्याच्यानंतर हे असे सगळे तुम्ही बघताय प्रीमिक्सेस आहे, उपमा किंवा अजून त्याचे पुलाव आहे किंवा त्याच्यानंतर त्याचा खिचडी आहे, असे सगळे पदार्थ तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये शिकवायला आणि शिकवतो आपण सगळे त्याच्यामध्ये. आणि मार्केटिंग ब्रँडिंग पण कसं करायचं त्याचं, त्या सगळ्या गोष्टी पण शिकवतो. त्याचा USP काय असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला जसं शेतीच्या संदर्भात मग बियाणं कुठे मिळेल, किंवा मग प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करत असताना प्रॉडक्ट किती ग्रॅमचं ठेवायचं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे सगळे जे काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मिळतील. प्रशिक्षणाचा टायमिंग सकाळी 10 ते 5 असतो. ह्या 3,000 मध्ये तुमची राहण्याची, खाण्याची ही सगळी सोय आपण इथं केली जाते. एकदम बेसिक अम्युनिटीज असतात, खूप लक्झरियस टाईप नसतं. बायफ म्हणून संस्था ऐकून असाल तुम्ही, त्या संस्था असं 2 दिवसाचा सगळा जो काही खर्च आहे तो 3,000 आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट तुम्हाला टेस्ट करायला मिळतात, ट्रेनिंग मॉडेलचे काही गोष्टी मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मिळेल. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ओपन करूया प्रश्नांसाठी. आय थिंक योगेश सर तुम्ही हॅलो. हा, आवाज येतोय. सर, आपलं जे प्रशिक्षण आहे ते 24 आणि 25 तारखे ऑगस्टला असणार आहे, सॅटर्डे संडेला. आणि प्रशिक्षण शुल्क जे आहे ते 3,000 रुपये आहे, ज्यामध्ये तुमचं भोजन, निवास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जो तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट करतो की पुढच्या 2 वर्षाचा, ज्यामध्ये तुमचं असेल लायसन्सिंग असेल, पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, मार्केटिंग असेल, या सगळ्या गोष्टीची कॉस्ट ही वन टाइम तुमची फक्त 3,000 रुपये राहते. तुम्हाला काही प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, माझं नाव श्वेता आहे. मी पुणे कात्रज मधून बोलतेय. सर, मी बेबी फूड बनवते. म्हणजे मी आता फक्त माझ्या मुलांसाठी बनवत होते, पण मी मिलेट्सचे बनवते बेबी फूड. तर मग आता मी याच्याकडे एक बिझनेसच्या स्वरूपात मी स्टार्टअप करायचा विचार करते. तर मग त्या संदर्भात मला मिलेट्स मध्येच फक्त व्यवसाय करायचा आहे त्या गोष्टीचा. तर काय मार्गदर्शन राहील? येस मॅडम तुम्ही त्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये या. तर तुमची जी काय आयडिया आहे आता जी काय, तर ती आयडिया आपण रिफाईन करून
की कुठले प्रोडक्ट कसे लॉन्च करायचे, त्याची नंतर परत मुलांना ते डायजेस्ट किती होतील, त्यात करायचे असतील तर ती जी आयडिया आहे तुमची त्याला तुम्हाला ह्या 2 दिवसामध्ये रिफाईन करून मिळेल. आणि प्रोडक्ट मार्केट लिंकेज कसं करायचं त्याची पण तुम्हाला सगळी माहिती त्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मिळून जाईल. ओके. आणि सर हे उरळी कांचनला असेल ना ट्रेनिंग? हो हो, उरळी कांचन मध्ये आहे याचं प्रशिक्षण. ओके सर, तेवढीच क्युरी होती माझी. थँक्यू. हो हो हो, ओके. ह्या प्रशिक्षणाचं एक महत्व असं असतं की आम्ही साधारणतः कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 प्रशिक्षणार्थीच घेत असतो, जेणेकरून प्रत्येकाला प्रात्यक्षिक करता येईल. जे काही आम्ही 10 आयटम सांगतो की बाबा प्रीमिक्स आहे, लाडू आहे, कुकीज आहे, क्रॅकर्स आहे, तर हे तुम्हाला प्रत्येकाला करता आलं पाहिजे. जर आपण संख्या जास्त ठेवली तर मग तुम्ही पाठीमागे राहून पाहिलं आणि तो हाताने अनुभव नाही घेतला तर घरी जाऊन ते करत असताना अनेक अडचणी येत असतात. तर त्यामुळं विज्ञानाश्रमचा आणि त्याच्यामध्ये हे असतं की कमीत कमी संख्या ठेवून त्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिकल कसं देता येईल हा आमचा त्याच्यामध्ये महत्वाचा तो पॉइंट आहे किंवा ते आमचं वैशिष्ट्य आहे. उठले का नाही? होय. हा, काही प्रश्न आहेत कोणाला? वरून टाकली झोप त्याच्यावर. हॅलो. हॅलो सर, एक चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आहे की मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती लागते? हम्म. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही 10,000 चालू करू शकता हा बिझनेस. सर लोंढे सर नमस्कार. सर मला आमचा ऑलरेडी एक स्वाद नावाचा बिझनेस आहे. मला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल आता की टॉप 5 मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा सेल्स स्ट्रॅटेजी तुम्ही काय यूज करता आणि त्या एक्झिस्टिंग बिझनेस मध्ये आता कशा इम्प्लिमेंट करता येतील आम्हाला. आमचा मिलेट्सच फूड प्रोडक्टचा बिझनेस आहे. ओके ओके ओके. त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पहिली सगळ्यात महत्वाचं की ब्रँड बिल्डिंग, म्हणजे समजा तुमचं ब्रँड स्वाद आहेच आहे ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे तर त्या प्रॉडक्टवर तुमची जी काही युएसपी तुम्ही वेगळं काय करताय नाविन्य, तर ते तुम्हाला त्या ब्रँडवर लिहिणं किंवा ते विजिबिलिटी वाढवणं त्याचं ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे तर सेकंड तुम्ही जे काही वेगवेगळे, कारण काय आपला नवीन आहे मिलेट्स हे नवीन आहेत लोकांसाठी, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे जे काही एक्झिबिशन्स असतील किंवा वेगवेगळे जे काही छोटे छोटे जसे पुणे सिटीमध्ये वेगवेगळ्या सोसायटीमध्ये स्टॉल लागतात, तो लोकांमध्ये तुम्हाला जाऊन अवेअरनेस क्रिएट करावा लागेल की तुमचा स्वाद जो काही ब्रँड आहे तर तो काय आहे आणि ते खाल्ल्याने त्यांना काय उपयोगी, म्हणजे काय त्यांना बेनिफिट होणार आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला त्या कराव्या लागतील. थर्ड थिंग की तुम्हाला वेगवेगळे, जर आता तुम्ही मोठा ब्रँड असेल तर तुम्हाला जे काही रिटेल मार्केट चेन असेल त्याच्यामध्ये जावं लागेल. आणि फोर्थ की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रॉडक्टच असं इनोव्हेटिव्ह बनवावं लागेल की जेणेकरून कन्झ्युमरला, जसं मिलेट्सला टेस्ट नाहीये तर ते टेस्टी बनवणं हे तुमच्या हातामध्ये काम आहे की कशा पद्धतीने तुम्हाला टेस्टी बनवता येईल विदाऊट लुझिंग देअर न्यूट्रिशनल व्हॅल्यू. तर असं सगळ्या गोष्टी आहेत. खूप ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला हे काय एका तासाभरात किंवा 2 दिवसात सांगण्याचे प्रोसेस नाही, ही लॉंग टर्म प्रोसेस आहे की एखादा ब्रँड काही काही दिवसामध्येच त्याचं मोठं त्याचा व्हिजिबिलिटी होते, तर काही ब्रँडला खूप वेळ लागतो. कंटिन्युअसली तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज रन करता तुमच्या ब्रँडच्या माध्यमातून, ते पण तुमचं एक मार्केटमध्ये ब्रँड इस्टॅब्लिश करण्यासाठी मदत करेल. तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये जात असाल किंवा छोटे छोटे तुम्ही ऍक्टिव्हिटीज रन करत असाल लोकांसाठी, किंवा तुमचे जे काही तुमचे टेस्टिमोनियल्स असतील कन्झ्युमरचे, ते लोकांपर्यंत कसे पोहोचवता, कारण आमचा जो युएसपी आहे तो तोच आहे. ओके सर, थँक्यू. हॅलो हॅलो हा बोला विचार. सर, आपण जे म्हटलं हास काढण्यासाठी, टर्पल काढण्यासाठीचं जे छोटं मिक्सर आहे ते मिळू शकतं का सर? का त्यासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यकच आहे? पण टाकलं जर तुम्ही हॅलो हॅलो तुमचा आवाज येतोय. मिलेटच्या जर तुम्ही
त्या सेक्शन मध्ये जर गेला तुम्ही त्या तर तुम्हाला तिथे सगळे प्रोडक्ट बघायला मिळतील की कशा पद्धतीने त्यांनी ब्रँड बिल्डिंग केलेली आहे. आणि हळूहळू आता ते हे करतात, म्हणजे प्रत्येक स्ट्रॅटेजी वेगवेगळी असेल. आय थिंक 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मी सांगू शकतो तुमचं जर हे ओव्हरऑल सांगितलं मी तुम्हाला, जर तुमचं एखादं ब्रँड असेल जे काहींचे बिझनेस आता आहेत की जे काही फक्त त्यांचं मार्केटिंगच करतात, स्वतः मॅन्युफॅक्चर नाही करत असेल, किंवा मग जर फक्त मॅन्युफॅक्चरिंग करतात माझ्यासारखे, तर त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असेल मार्केटिंगची, असं ते असेल. आय थिंक मी ते 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकतो. महेश सर, त्यांचा सर प्रश्न असा पण होता कोणाला की स्टे त्यांनी नसेल करायचं आणि अपडाऊन करायचं असेल 2 दिवस तरी चालतं का? हो, चालतं चालतं. जवळ असेल तर तुम्हाला फक्त सकाळी तुम्ही हो. 10 वाजता तिथं पोहोचला पाहिजेत. 10 वाजता तुम्ही ओके. तिथे पोहोचला पाहिजेत आणि सायंकाळी तुमची सुट्टी 5:30-6 ला होईल. तुम्ही योग्य वेळात तुमच्या घरी गेला पाहिजे, ही तुमची जबाबदारी. ओके सर, ओके. बाकी काही नाही. काय होतं, पुण्यामध्ये ट्रॅफिक असतं, मग वेळेत तुम्ही पोहोचत नाही. कदाचित आमचं प्रॅक्टिकल सकाळी सुरू होऊन जातं. हो, पण कात्रज मधून जास्त लांब नाहीये, हायवेच आहे, तर त्यामुळे आय थिंक नाही, नाही, इतकं काही प्रॉब्लेम येणार नो नाही. प्रॉब्लेम. नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त सकाळी 10 वाजता तुम्ही जर फी भरताय आणि चांगल्या प्रशिक्षणाची अपेक्षा करताय, तर तुम्ही फक्त वेळेत उपस्थित राहिलं पाहिजे. हो, आणि सर म्हणजे आपण जेव्हा प्रशिक्षण घेणार तर मग ज्या मशीन्स वगैरे आहेत त्यासाठी पण तुम्ही गाईड करणार ना? म्हणजे हो, कुठून 100% घ्यायच्या किंवा मशीनचं कार्य हो काय हो मॅडम, सगळे अफोर्डेबल येस, रेंज येस. मध्ये? सगळे डिटेल्स मॅम देतो आपण त्याच्यात. ओके, ओके. महेश सर, पहिल्या सरांचा प्रश्न असा होता की त्यांना मिलेटची टर्फल काढायचे, तर त्यासाठी प्रशिक्षणच घेणं आवश्यक आहे का, की असं काही एक दिवस येऊन ते समजून घेता येईल? तर ते थोडंसं त्यांना गाईड करा. नाही नाही, जर त्यांचं टर्फल म्हणजे त्यांची शेती आहे का काय काय नाही, तर मला थोडस ते जर कळालं तर आपण सांगू शकतो. म्हणजे टर्फल काढायचं सर म्हणजे हॅलो. त्यांच्याकडे. हा सर. हा सर बोला ना. शेती आहे. शेतात भगरीचं उत्पादन नाही होतं बऱ्याच वेळेस. पण प्रॉब्लेम असा येतो की ते काढायचे प्रोसेसचे जे छोटं युनिट आहे ते उपलब्ध होत नाही. तर तुम्ही जे सुरुवातीला उल्लेख केला की छोटं आपलं मिक्सर आहे, तर ते मिळू शकतं का हो असं? हो, मिळू शकतं. तुम्ही त्याची प्रशिक्षण घ्यायची काही गरज नाही. हे प्रशिक्षण आहे ना मोस्टली की ज्यांना भरड धान्यामध्ये काहीतरी करायचंय, म्हणजे की काहीतरी हो, म्हणजे हो. कुणाला प्रोसेसिंग व्यवसाय मध्ये. करायचा आहे, कुणाला काही ट्रेडिंग करायचंय, कुणाला मोठ्या प्रमाणावर ह्याची शेती करायची, किंवा एखादी शेतकरी उत्पादक कंपनी असेल, किंवा एखादं एनजीओ असेल, किंवा अजून वेगवेगळे जे काही हे असेल त्याच्यामध्ये, तर त्या लोकांना भरड धान्यामध्ये काहीतरी, काही लोकांना क्युरियोसिटीसाठी पण येतात लोक. जर हा. तुम्हाला धान्याच्या वरचं कव्हरच करायचं तर त्यासाठी प्रशिक्षणाला येण्याची गरज नाहीये काय. हा, आणि दुसरा विषय असा की समजा आपण एखाद संस्थेच्या माध्यमातून आमच्या या परिसरात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर आयोजन करायचं ठरलं तर आपण येऊ शकता का इकडे? हा, आम्ही येऊ शकतो. आम्ही आता जसं की आम्ही काही जसं आम्ही फक्त व्यवसायच नाही करत, तर हो. आपल्याकडे जसं तुम्हाला सांगितलं अंकुरलिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण करतो आपण. बाजरी आमची बरोबर आम्ही एफपीओ मागच्या पण वर्षी. आहे, शेतवारी ॲग्रो हा. फार्मर प्रोड्युसर कंपनी, जी 10,000 एफपीओ मध्ये आहे. आणि आपल्या सीबीओच्या अंतर्गत 32 एफपीओ आहे हम्म. मराठवाड्यामध्ये, हो सावित्रीबाई फुले एकात्म विकास महामंडळाच्या अंतर्गत. हो हो. तर संस्थेच्या वतीने असं आपण आयोजन करू शकतो असं. हा, तुमचे एखादं कोण जर, आता तुमचं जर मला बॅकग्राऊंड कळालं, आता तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या तुमच्या एवढ्या मोठ्या एफपीओज आहेत, त्यातले एफपीओ एखादी कोण जर फक्त मिलेट्स वर काम करत असेल, किंवा याच्यामध्ये कोण जर म्हणजे कोण मेन माणूस असेल, तर त्यांनी जर प्रशिक्षण घेतलं तर त्याचा फायदा नक्कीच बाकीच्या जे काही तुमच्या एफपीओज आहेत. कारण मी स्वतःच इंडो मेज मिलेट ओके. डेव्हलपमेंट असोसिएशन आहे त्याचा सचिव आहे. तर याच्यामध्ये आपण पूर्ण जगभर मिलेटचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, ह्याच्यासाठी वर्ल्ड बँकेचा हा जो काही असोसिएशन आहे, वर्ल्ड बँक आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, VSTF आहे, तर आम्ही त्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणावर भरड धान्यांचा अवेअरनेस करणार आहे. जसं की अंड्याच्या बाबतीत झालं, संडे हो मंडे रोज खाऊ अंडे, तसंच आपण लोकांना अपील करतो की तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस तरी मिलेट्स खा. म्हणजे ते शाळेच्या ह्याच्यातनं असेल, तर अशा प्रकारचं जे काही अवेअरनेस असेल किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असेल, तर त्या डेव्हलपमेंटच्या असोसिएशन मधून करतोय आपण. आणि अशाच जर काही एफपीओ असतील की ज्यांना अशा असोसिएशनला मेंबरशिप करायची असेल, तर तुम्ही माझ्याशी इंडिव्हिज्युअली नंतर कॉन्टॅक्ट, मी नंबर देतो, तुम्ही हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होईल ओके. ह्याच्या सगळ्या ओके. ह्याच्यामध्ये.
सर प्लीज आपला जो ग्रुप केला होता आता त्या ग्रुपमध्ये नंबर शेअर केला तर तो कामात येईल बऱ्याच जणांना. हो हो, हो हो, करतील येईल. सर, करतील त्याच्यात नंबर शेअर करतील. ओके थँक्यू सर. येस. किंवा सर आपण विज्ञान आश्रमच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचं आपण काम करू शकतो की तिथं ट्रेनिंग घेणं असेल किंवा ट्रेनिंग नंतर ज्या काही तुम्हाला मदत लागतील, मग त्या मार्केटिंग असेल, तुमचं लायसनिंग असेल किंवा तुमचं सोशल मार्केटिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, तर यामध्ये विज्ञान आश्रम तुम्हाला योग्य तोपरी मदत करतील. हॅलो. हा मॅम बोला ना. हा नमस्ते सर. मी पुण्यातून बोलतेय. हा बोला मी ना. एक होम बेकर आहे सर. आणि हा मी हेल्दी कुकीज मीन्स माझा म्हणजे स्पेशलायझेशनच आहे की नो मैदा नो शुगर कुकीज वगैरे मी अशा प्रकारचा बिझनेस हा करते. मला ह्या सर्वांना मिलेटशी जोड द्यायची मीन्स मला व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे मिलेट्स थ्रू. मग हो आता हे जे बेकिंग वगैरे करते हे मी घरातून बेकिंग करते म्हणजे माझ्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे मला बाहेर नाही जाता येत. मग आता हम्म. हे जे मिलेट्सचे जे वेगवेगळे प्रोसेसिंग आहे जसं वेगवेगळे प्रीमिक्सेस आहेत कुकीज क्रॅकर्स वगैरे हे जे आपण मगाशी मेन्शन केले हे मी हम्म. घरातल्या घरात थोडाफार सेटअप हे करून एक्सपांड करू शकते की याच्यासाठी वेगळा कमर्शियल सेटअप घ्यावा लागेल ही माझी शंका होती सर. नाही नाही, अगदी तुम्ही शहरात आहेत, हाच तुमचा खूप मोठा प्लस पॉइंट आहे. आणि तुम्ही अगदी तुमचा जे काही फॅमिलीचा टाइम देऊन जो काय मोकळा वेळ राहील त्या वेळेमध्ये तुम्ही आता हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने शहरातले जे काही आहेत एंटरप्रेनर तर त्या खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे काही प्लॅटफॉर्म आहेत की आपले जे ह्याचे ब्लिंकिट असेल, झिप्टो असेल, झोमॅटो असेल आणि थोडीफार सोशल मीडियावर हे जसं शहरातले जे काय आहेत तर त्यांच्यासाठी फेसबुकला खूप मोठे मोठे ग्रुप आहे, घे बरारी, पुला म्हणून आहे, ज्या महिला उद्योजकता आहेत त्यांच्यासाठी, किंवा खूप महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी काही वेबसाईट पण आहेत की ज्या वेबसाईटवर फक्त महिलांचे जे काही प्रोडक्ट बनवलेले असतात तर ते तिथे लिस्ट करतात. किंवा मग त्याच्यासाठी जे काय आता तुम्ही सांगाल की तुम्ही करताय आता बेक पण त्याच्यासाठी तुम्हाला एखादा छोटासा ब्रँड असेल, त्याचं पॅकेजिंग असेल, तर त्याची जी काही तुम्हाला ती गरज आहे तर ते पूर्ण सेटअप करण्यासाठी काय करावं लागेल. जर तुम्ही 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आला तर खूप चांगलं काम होईल, तुम्हाला तो बिझनेस हळूहळू कमर्शियल करायला मदत होईल या बिझनेसच्या ह्याच्यात. तसं तर मी सांगितलंच. शक्यतो मग नाही तर तुम्ही प्रशिक्षणामध्ये आला तर ते सगळ्यात जास्त उत्तम राहील की जेणेकरून तुम्हाला तो बिझनेस तुमचा छोटा छोटा बिझनेस हा मोठ्या प्रमाणावर नेता येईल तुम्हाला असं. हो सर. थँक्यू सर. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर आपण योगेश सर. सर एक छोटासा प्रश्न विचारायचे. हा मिलेट जे आहे ते प्रोसेसिंग करूनच हा. एक्सपोर्ट होत आहेत का असे होल प्रोडक्ट जसे बाजरी किंवा जे आपण मिलेट्स मध्ये ज्वारी म्हणतो ते डायरेक्ट होल असे प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करू शकतो का की प्रोसेसिंग करूनच ते ग्रेन तुम्ही ग्रेन ग्रेन तुम्ही करू शकता, ग्रेन आहेत ना, ग्रेन पण एक्सपोर्ट करू शकता. आणि पण याच्यामध्ये काय आहे की मी म्हणजे माझं नेहमी मत, आता मी गेले 4-5 वर्ष झाले मी या व्यवसायामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक्सपोर्ट आणि तुम्ही इम्पोर्ट करण्यापेक्षा इंडियन मार्केटच खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडे ओके भारतामध्ये अन्न सुरक्षा आहे, पोषण सुरक्षा नाहीये. अन्न बर सुरक्षा म्हणजे काय, आपल्याला भरमसाठ आपल्याला रेशनला तांदूळ आणि गहू मिळतो, पण त्यातनं बर कुठल्याही प्रकारचं पोषण मिळत नाहीये. पोषण मूल्य बरोबर मिळण्यासाठी आपल्याला मिलेट्सवर जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागतंय. मला असं वाटतं आपल्या भारताची लोकसंख्या 144 कोटी झालेली आहे सध्या, तर आपण त्याच लोकांना आपण आपल्या ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण खाऊ घालू शकतो. तर जास्ती इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या नादी न लागता इंडियन मार्केटमध्येच तुम्हाला कसं, कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो का जायचं नाही त्याच्यामध्ये. ते जे काही इम्पोर्ट एक्सपोर्टची जी काही चेन आहे ना ती ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे. म्हणजे ओके गुजरातमधून खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होतात मिलेट्स, ते ऑलरेडी त्यांच्या चेन इस्टॅब्लिश आहेत. त्या चेन ब्रेक करायला खूप काळ लागणार आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी स्वतः खूप अभ्यास केला त्याच्यावर, तर मला शक्य नाहीये ते. मी 4-5 वर्ष पूर्ण माझं 5 वर्ष मी डेडिकेटेडली काम करतोय तरी. तर त्याच्यामुळे जे काही नवीन लोक असतील की जे चालू करायचे आणि डायरेक्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट करायच्या नादी लागत असतील, तर मी शक्यतो त्यांना नाही म्हणून सांगतो, तुम्ही इंडियामध्येच हळूहळू मार्केट इस्टॅब्लिश करा. आणि जर तुमचं कोणतरी असेल फॉरेन मध्ये तर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ह्याच्या करा. जसं आता एक माझा मित्र आहे, इटलीला आहे, तो शेफ आहे,
तर आम्ही दोघं मिळून आता तो तिकडचं मार्केट बघणार आहे, तो शेफ पण आहे, प्रोडक्ट डेव्हलप करणार आहे आणि ते करू शकतो, तसा बिझनेस करू शकता. पण जर ओके. तुमच्याकडे स्क्रॅच पासून जर करायचं असेल ह्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मध्ये, तर मी हम्म. सांगेल की तुम्ही करू नका, 1-2-4 वर्ष आधी अनुभव घ्या बिझनेस मधला, त्याच्यानंतर मग तुम्ही चालू करू शकता. तर अशा अच्छा, पद्धतीचं त्यासाठी माझं ग्रेनला काय असे नॉर्म्स ठेवलेले आहेत का गव्हर्नमेंट? आहेत सगळे त्याच्यामध्ये. तुम्हाला जेव्हा मार्केट. तुम्ही प्रशिक्षणाला येईल ना, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे गल्फमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल, युरोपियन मध्ये करायचं असेल, US मध्ये करायचं असेल, तर त्याच्यासाठी काय ग्रेडिंग लागतं, इव्हन मॉइश्चर, अनफॉरेन मटेरियल, अनवॉन्टेड गोष्टी किंवा तिथले जे काही सर्टिफिकेशन असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या प्रशिक्षणामध्ये देतो. ह्या प्रशिक्षणामध्ये आम्ही काही तुमच्यावर लादत नाही की हे बघितलं. तुमचे सगळे आधी तुम्ही काही काय होतं 20 ते 25 जण असतात फक्त, तर ते आम्ही तेवढेच घेतो की प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येक जण काहीतरी घेऊन आलेला असतो, त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला 2 दिवसामध्ये कसे देता येतील कन्सोलेटेड. कारण हे 2 दिवसाचं नाही, कारण हा प्रवास खूप मोठा आहे. तर त्या बरोबर. 2 दिवसामध्ये तुमच्या प्रश्नांची उकल होते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कंटिन्युअसली आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहताच, की जेणेकरून आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू शकतो. तर असं ते आहे. तर ते तुम्हाला प्रशिक्षणामध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती मिळेल की त्याची क्वालिटी पॅरामीटर्स काय असणार आहे, सर्टिफिकेशन काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. ओके सर, थँक्यू. सर एक प्रश्न होता. हो बोला ना. हॅलो. हा बोला आवाज हॅलो. येतोय तुमचा. हो आवाज येतोय तुमचा सर, बोला. सर बरं सर, माझी मिसेस स्कॉलर स्टुडंट आहे, तिचं वर्क सध्या मिलेटवर चालू आहे. हा तर मला त्या ठिकाणी काही धान्य वगैरे मिलेटचे मिळतील का? मिळतील. तुम्हाला आहे ना नंबर देतील सर, योगेश सर ग्रुपमध्ये. तुम्ही नंतर व्हॉट्सअपला, शक्यतो सगळ्यांनी व्हॉट्सअप करा. फोनवर अच्छा. थोडस कधी कधी शक्य होत नाही मला. ओके. तर हा मी फोन करू शकता, जर उचलला नाही तर तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा, पण मी व्हॉट्सअपला 100% रिप्लाय देतो सगळ्यांच्या ह्याला मी. बरं ठीक आहे, चालतंय सर. येणार आहे मी प्रशिक्षणाला. हो तुम्ही प्रशिक्षणाला हो, आलात ठीक तर आहे. आल्यावर- अगदी उत्तम काम होईल त्याच्यामध्ये. आणि जर नाही शक्य हा, झालं सर. तर तुम्ही व्हॉट्सअपला मी तुम्हाला रिप्लाय देईल तुमच्या प्रश्नांना. एक प्रश्न पण ओके, आला ओके. चॅट बॉक्स मध्ये, ज्वारीचे पोहे बनवण्यासाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती लागते? मिनिमम इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपये लागते ज्वारीचे पोहे बनवण्यासाठी. पण शक्यतो असा जर व्यवसाय करायचा असेल तर आधी तुम्ही त्याचं रिसेलिंग चालू करा, तुम्हाला एक मार्केटचा एक अंदाज येतो, त्याच्यानंतर तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंटच्या नादी लागू शकता. आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे पण तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन स्कीम, ज्याच्यामध्ये 35% तुम्हाला सबसिडी मिळते, तर तुम्ही ती घेऊ शकता. म्हणजे मी एक सांगेल चांगलं याच्यामध्ये माझं स्वतःचं मत की तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. खूप म्हणजे पैसे पण मॅटर करत नाही, मार्केटिंग मॅटर करत नाही, प्रोडक्ट मॅटर करत नाही, फक्त तुम्हाला ती भूक पाहिजे नाही. आणि ती जर भूक असेल तरच तुम्ही या गोष्टी सगळ्या करू शकता. ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न येतात भरपूर की सर इन्व्हेस्टमेंट किती पाहिजे नाही सर, सोडून ठेवता पाहिजे. ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही तुमचे प्रश्न आहेत ना, ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप इझी आहेत. सगळ्या व्यवस्थित तुम्ही बिझनेस करू शकता, चांगले पैसे पण मिळवू शकता, लोकांना तुम्हाला स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. कारण मी जसं म्हणलं, मिलेट्स आर गुड फॉर यू, द प्लॅनेट, द फार्मर्स. ह्या सगळ्यासाठी हे मिलेट्स चांगले आहेत. आणि जे आपण एक चांगलं खायला लोकांना देतोय त्याचं सॅटिस्फॅक्शन ते खूप वेगळं असतं आणि त्यातनं पैसे पण मिळतात. फक्त तुम्हाला भूक पाहिजे नाही हे करायचे. अजून काही प्रश्न मला आहेत? वाटतं आता 11:15 झालेत. हा. जर काही कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही आता ते ग्रुपवरती शेअर करा, चॅट बॉक्सवर टाकून, ते आम्ही नंतर सरांशी बोलू आणि ते ग्रुपवरती आपण त्याच्यावरती चर्चा करू. परंतु सर्वांनी जर याचा ट्रेनिंगचा लाभ घेतला तर नक्कीच आपल्याला त्यातनं प्रॅक्टिकली ज्ञान आल्यानंतर कशा पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येईल तर हे आपण शिकू शकतो. मला या निमित्ताने एक आवर्जून गोष्ट सांगायची, म्हणजे एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी घटना घडली, याच्या वेगळी तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो. म्हणजे पहा, झाडे लावा झाडे जागवा ही मोहीम सरकारनं काढली किंवा ती पहिल्यापासून आहे. तर एका गावातली अनेक तरुण मंडळी शहरामध्ये नोकरीला होती. ते म्हटले आपण आपल्या गावच्या टेकडीवरती झाडे लावूया. मग ते गावाकडे आले, फॉरेस्टवाल्यांची मदत घेतली आणि फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला रोपं फुकट देऊ, तुम्ही बाकीचं काम करा. मग त्यांनी दिली त्यांना ग्लिरीशिड्याची रोपं, ही त्यांनी लावली आणि ते गेले शहरात निघून. 1.5 वर्षांनी ती रोपं चांगली टवटवीत झाली, त्याला फुलं आली आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला की ती ग्लिरीशिड्याची रोपं अशी असतात की त्याच्यामुळे जे काही साप आणि ते तिथं थांबत नाही,
ते सगळे गावामध्ये उतरून आले आणि ह्याचं काय कोणाला समजेनाच भान की अरे हे का झालं. मग काही लोकांनी सांगितलं की तुम्ही जी वृक्षारोपण केली गावाच्या टेकडीवरती ती अशी रोपं केली की तिथं ते सापांना घातक आहेत म्हणून ते साप सगळे गावात आले. ते सांगायचं तात्पर्य असं की सरांनी पहिल्या 1-2 स्लाइडमध्ये सांगितलं की हे जे काही मिलेट्स आहेत हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, परंतु आपण ज्या उद्देशानं ते खातोय, कंझ्युम करतोय, तर त्याचा इम्पॅक्ट जर नाही झाला तर आपण काय म्हणणार हे मिलेट खराब आहेत. परंतु ते कुठल्या आजारावरती कुठले खाल्ले पाहिजे, किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, ते केव्हा खाल्ले पाहिजेत. तर हा जो काही महत्वाचा भाग आहे, आपण तर तयार घरी युट्यूबला पाहून व्हिडिओ पाहूनही करू शकतो, परंतु कुठल्या आजारासाठी ते केव्हा काय कसे खाल्ले पाहिजे, तर हे महत्वाच्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही या ट्रेनिंगचा लाभ घ्या. सरांचा त्याच्यामध्ये खूप मोठा हातखंडा आहे. योगेश सरांनी सुरुवातीला सांगितलं असेल, परंतु मी आताही सांगतो की त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा पुरस्कार झाला. वेगवेगळ्या संस्थांवरती महाराष्ट्र शासनाचे काम करत आहेत. तर योगेश काही सूचना द्यायच्या असतील तर देऊ शकतोस. या बॅनरवरती जे काही नंबर आहेत योगेश आणि गणेश, तुम्ही या 2 नंबरवरती संपर्क करा ट्रेनिंगसाठी. योगेश. शेवटचा एखादा प्रश्न घेऊया आणि थांबूया आता. येस. कोणाचे काही प्रश्न असतील तर थांबूया. हा योगेश, मग त्यांचा आभार प्रदर्शन. हॅलो सर. विचार सर हॅलो. हा बोला आवाज येतोय तुमचा, बोला तुम्ही. हा सर, माझी एक इच्छा आहे. तर एक हॉटेलमध्ये आपल्याला विचारा. हा सर, हा बोला ते ना. मी गुजरातच्या वापी शहरामध्ये राहतो. हा 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 तर मला हॉटेल व्यवसाय जास्त आवडतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मिलेटचेच प्रोडक्ट ठेवायचे, जसं मिलेट डोसा, मिलेटची इडली, मिलेटची चटणी, जे काय असतील ते. तर याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण मध्ये सगळं. येस तुम्हाला सगळं मिळेल. पण तुम्हाला जे काही इथं दिलं जातं जे फूड, तर सकाळी तुम्हाला नाश्त्याला मिलेटची इडली असते, मिलेटचे पोहे असतात, मिलेटचा शिरा, उपमा, असे सगळे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतात. ते बनवायचे कसे, ते बनवताना पण तुम्हाला सगळं ते दाखवलं जातं. त्याच्यामध्ये काय किती प्रमाणात टाकायचे, डाळ किती टाकायची, जर तुम्ही मिलेट्स किती टाकायचे, डोसा कसा बनवायचा, किती दिवस राहील ते फर्मेंट, ह्या सगळ्या गोष्टी, मिलेटचा भात कसा बनवायचा, त्याच्यानंतर मिलेटची चपाती कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये दिल्या जातात. हा, तर आमची बी लय वर्षापासून इच्छा होती सर, तिचं नावच हॉटेल मिलेट द्यायचं आम्हाला. हो, या तुम्ही नक्की. त्याच्यामध्ये आहे ना, इव्हन तुम्ही मिलेटचा चहा पण करू शकता, आंबील करू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही या नक्की प्रशिक्षणात. तुम्हाला सगळे जे काय, आता आम्ही पण म्हणजे माझ्याकडे खूप काही आयडियाज आहेत मिलेटचे रेस्टॉरंट कशा पद्धतीने करावं लागेल येस त्याचं. रेस्टॉरंट हा, तर तुम्हाला कसं ते सस्टेनेबल करता येईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये दिल्या जातील. तुम्ही नक्की या प्रशिक्षणात. ओके सर. माझा एक प्रश्न होता. मी सांगलीतून राजेश दाभाडे बोलतोय. हा बोला ना सर. हॅलो. हा, तर आता आपण मिलेट्स संदर्भात सर्व उत्पादन केले किंवा काय, आता मी मार्केटमध्ये 2-3 ठिकाणी मिलेट्सचे बार म्हणजे चॉकलेट्स वगैरे मी बघितले किंवा वेफर्स वगैरे हे बघितले, पण त्याचा अवेअरनेस अजून लोकांपर्यंत नाहीये. फक्त लोक काय म्हणतात की डायबिटीस साठीच मिलेट्स चालतं, पण ते त्याचं प्रचार आणि प्रसार कसं करायचं. समजा आपण ह्या उद्योजक मध्ये इन्व्हॉल्व्ह झालो किंवा उद्योग चालू केला, तर त्याचं मार्केटिंग हा कसं आहे की गव्हर्नमेंट फक्त मिलेटसाठी आता हे करताय, सबसिडी देते किंवा काय असं ऐकू नये, पण ते कसं व्यवसायात कसं ते इम्प्लिमेंट करता येईल. सर तोच आहे की मी आधी एक प्रश्न सांगितला की शेतकरी विचारतात याची मागणी कुठे आहे आणि जो खाणारा कंझ्युमर आहे ना, याचा सप्लाय कुठे आहे. याचा अर्थ आपण काय होतो, आपण सप्लाय जिथं म्हणजे जिथं डिमांड आहे तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तर याच्यासाठी तुम्हाला ह्या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये हे सगळं डिटेल्स मध्ये सांगितलं जाईल. आता तुम्ही जे सांगितलं न्यूट्रीबार प्रोटीनचा, त्याचं पण आपण तुम्हाला इथं प्रशिक्षण देतो, तो न्यूट्रीबार कसा बनवायचा. आणि तुम्ही जे म्हणला की लोकांमध्ये अवेअरनेस का नाहीये, कारण ते जो न्यूट्रीबार आहे त्या न्यूट्रीबार मध्ये मिलेटचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे जर 100% मिलेटचा न्यूट्रीबार आहे, त्याच्यात हार्डली 2 ते 5% फक्त मिलेट्स असतात, बाकी सगळे अदर इन्ग्रेडियंट असतात. मग तो हेल्दी कसा होईल, मग कंझ्युमर खाणार कसा तो, आणि तो जो काही बार आहे त्याच्यावर त्या पद्धतीचं ब्रँडिंग केलं जात नाही. तुम्ही लिहू शकता की त्याच्यामध्ये
हा जो मिलेट्स म्हणजे हे जे काही मिलेट्स आणि न्यूट्रीबार आहे त्याच्यामध्ये 70% मिलेट्स आहे, 60% मिलेट आहे, 50% मिलेट्स आहेत. ह्याच्यामध्ये तुमचं जे काही प्रोटीन आहे एवढं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. लोक आता खूप अवेअर झालेले आहेत, लेबल वाचून सगळं घेतात ते. तर असं तुम्ही पद्धतीने त्याचं मार्केटिंग करू शकता. वेगवेगळ्या रील्स मध्ये किंवा इन्फ्लुएन्सर पकडून असं करू शकता. हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रशिक्षणाला आलात ना तुम्ही, तुमच्या मनामध्ये जेवढे मिलेटच्या संदर्भात त्याच्या बियाणापासून ते ताटापर्यंत किंवा त्याच्या मार्केटिंग पासून त्याचा बिझनेस सक्सेसफुल कसा बनवायचा ह्याच्या सगळ्या आयडियाज आणि त्या आयडिया सक्सेसफुल झालेल्या आहेत. फक्त मी सांगितलं की तुम्हाला येताना फक्त जी बुक आहे ती घेऊन यायचंय, बुक तुमची इथं मागवली जाईल आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली तुम्ही तो तुमचा बिझनेस तुमच्या एरियामध्ये नाही करू पण शकता. सर माझी शंका दुसरी काय आहे की आता मिलेट्स आपण मार्केटमध्ये मिळतो, त्याचा स्कोप नाहीये. त्याचं कारण काय झालं की लोकांच्या मनात असं की मिलेट्स फक्त शुगरवाल्यांसाठीच आहे. हा, तर तो जनरल सगळ्यांना चालू शकतोय, ह्यासाठी आपल्याला काय केलं म्हणजे त्याचा नाही म्हणजे नाही लोकांकडे सगळ्यांसाठी. तुम्ही तेच म्हणलं मी तुम्हाला सर, तुम्ही आलात ना म्हणजे हे काम आहे ना, मी जसं सांगितलं डिमांड आणि सप्लाय मधला जो गॅप आहे, तुम्ही आपण एवढे आता आहोत, बरेचसे लोक जोडलेले आहेत, तर ते लोक सगळे मिळून करणार आहे. जसं तुम्ही बरोबर. बघितलं की कॅन्सर आहे, त्याच्यानंतर तुमचे बाकी जे काय कॅन्सर मधले जेवढे प्रकार आहेत, त्याच्यानंतर डायबिटीस आहे किंवा तुम्हाला बीपी असेल किंवा हे जेवढे लाईफस्टाईल डिसीज आहेत, तुम्ही ओबेसिटी असेल, जेवढे लाईफस्टाईल डिसीज आहेत त्याला सगळ्याला उपयोगी आहेत मिलेट्स. म्हणजे जर तुम्ही कॅन्सर मध्ये बघितलं तर कॅन्सर मध्ये जे काही मिलेट्स मधले जे काही पॉलिफोनिक हे आहेत, कंपाऊंड आहेत, फिनोलिक कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये, तर ते फिनोलिक कंपाऊंड सगळे त्या प्रत्येक जे काही कॅन्सर झालाय तर त्याच्यासाठी, जसं फोक्सटेल आहे, फोक्सटेल मध्ये वेगळं फिनोलिक कंपाऊंड आहे की जे कॅन्सरसाठी, ब्रेस्टच्या कॅन्सरसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तर असं आहे. त्याच्यानंतर जगामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे आपला पब्लिक हेल्थ मधला, तो माल न्यूट्रिशन, कुपोषण. कुपोषण म्हणजे काय की ज्याचं वजन कमी आहे तो पण कुपोषित आहे आणि ज्याचं वजन वाढलंय तो पण कुपोषित आहे. मी जसं आता पण एक वाक्य सांगितलं तुम्हाला की आपण अन्न सुरक्षा आहोत, पोषण सुरक्षा नाहीये. तुम्ही घरात जर विचारलं आपल्या आसपास की ज्यांचं जर हिमोग्लोबिन बघितलं महिलांचं, तर हिमोग्लोबिन खूप कमी आहे. मग त्याच्यामध्ये आयरनची डिफिशियन्सी मधलं 50% हिमोग्लोबिन म्हणजे हे जे आयरन डिफिशियन्सी 50% आहे. तर बाजरीमध्ये आयरन 8 mg पर ग्रॅम असतं. आपल्याला फक्त बाजरी काय माहितीये की बाजरी गरम असते म्हणून आपण खात नाही. पण जर बाजरी तुम्ही कंटिन्युअसली खाल्ली 6 महिने तर तुमचा जो काही हिमोग्लोबिन आहे तो खूप चांगला वाढेल. मग बाजरीची दररोज भाकरी खाऊ शकता का? तर नाही. की वेगवेगळे जसं बाजरीचा रवा असेल, बाजरीचे पोहे आहेत, बाजरीचा न्यूट्री बार पण बनवतो आपण, पफ बनवतो, बाजरीचा लाडू बनवतो, बिस्किट बनवतो, खाकरा बनवतो, असे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही त्या लेबलवर क्लेम करून देऊ शकता. आणि हे सगळं सायंटिफिकली रिसर्च आहे, म्हणजे मी सांगतोय असं नाही. हे वेगवेगळ्या जे काही संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, IMR, ह्या वेगळ्या लोकांनी, शास्त्रज्ञांनी खूप मोठा रिसर्च करून ठेवलेला आहे. आणि त्याचे सगळं कनेक्शन आपल्या अॅग्रोझीच्या माध्यमातून आहे, आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तुम्ही हे वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. आता आपण स्वतः मी एक द हंसा म्हणून आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे. मुलांमध्ये आपण हे बाजरीचा लाडू, बाजरीचा चिवडा, खाकरा, बिस्किट, न्यूट्रीबार असे वेगवेगळे पदार्थ आपण 1,65,000 विद्यार्थ्यांना देतोय पूर्ण भारतभर. तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होतोय, मुलांना आवडतंय. तर हे सगळं आपण करू शकतो. तुम्ही आलात प्रशिक्षणाला की या सगळ्या अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या मिलेट्सच्या बिझनेस मधल्या की ज्या अवेअरनेसच्या संदर्भात तुम्ही करू शकता. नक्की सर. धन्यवाद सर. आता वेळ पण काटा 12 वाजले, 2 मिनिटानंतर असतील. मी जसं सुरुवातीला सांगितलं की विज्ञान आसन तुम्हाला सर्व परीनं. हा बोला मॅडम. हा नमस्कार सर. हॅलो बोला. हा नमस्कार सर. हा बोला. नमस्कार. सर मी लातूर जिल्ह्यामधून बोलते. हा बोला ना. हा बोला. का मला म्हणायचं आहे की हे प्रशिक्षण तुम्ही पुणे सारख्या ठिकाणी ठेवला तिकडं, तर याच्यामध्ये SCGच्या महिला भरपूर आज ट्रेनिंगला पण हजर आहेत उपस्थित. तर आमच्यासाठी लातूर डिस्ट्रिक्टवर एखादी ट्रेनिंग इथल्या इथं जर कव्हर झाली तर इथल्या ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील असं वाटतंय सर मला. मॅडम मला ह्याच्यावर सांगायला आवडेल की जेव्हा तुम्ही बिझनेस करणार असाल ना, तर तुम्हाला तो तुमचा थोडासा कम्फर्ट सोडावा लागतो, बिझनेस होईल.
अन्यथा मी तर माझं प्रांजळ मत आहे की मग बिझनेस करू नका, तुम्ही शेती करा फक्त. जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला एकदा तरी, आता तुम्हाला काय कळणार आहे, मग आता समजा तुमचं कस्टमर कोण आहे, फक्त प्रॉडक्ट बनवून चालत नाही, तर ते विकता पण आलं पाहिजे. आणि तुम्हाला प्रशिक्षणामध्ये तुमचे जे काही प्रॉडक्ट बनवणार आहे तर त्याचे जे काही वेगवेगळे जे काही लोक येतात बिझनेसवाले, त्यांच्या आयडिया ही एक विचार, म्हणजे जेव्हा तुम्ही बिझनेस करता तुमचा बिझनेस मध्ये एक पाय पाहिजे आणि एक पाय तुमचा जगात पाहिजे की काय चाललंय, तेव्हा तो बिझनेस सक्सेसफुल होतो. आता आम्ही भरपूर बचत गटांना ट्रेनिंग देतो. बचत गटांचे प्रॉब्लेम हेच असतात की बिझनेस करायचा आहे पण मी माझं घर सोडणार नाही, तर नाही करतायत. मी तुम्हाला प्रांजळ मत सांगतो, आतापर्यंत भारतामध्ये असं कुठलंही एक्झाम्पल नाही की बचत गटांनी खूप मोठ्या प्रमाणावर मोठा बिझनेस केलाय की त्यांचं ब्रँड बिल्डिंग झालंय. त्याची कारण हीच आहेत की सर मी प्रॉडक्ट बनवू शकते, किती तुम्हाला टनांनी बनवून देऊ शकते, पण मार्केटिंग करा. बिझनेस करणं खूप सोपं पण आहे आणि तेवढं अवघड पण आहे. फक्त मी जे सांगितलं ना, तुम्हाला भूक पाहिजे नाही. ती भूक कशाची, बिझनेस करायची. लातूर आणि पुणे खूप अंतर नाहीये, एका रात्रीचा प्रश्न आहे आणि 2 दिवसाचं प्रशिक्षण आहे. तर तुम्ही जर तिथं आलात तर ते जास्त उपयोगी होईल तुम्हाला. ओके सर, थँक्यू सर. आणि काय होतं तुम्हाला लाडू बनवताना, आता एका मॅडमचा पण प्रश्न आलाय की लाडू मी बनवते, पण आम्ही इथं लाडू बनवतो तर आमच्याकडे लाडू हा मशीनवर बनवला जातो सर. तर त्या छोट्या छोट्या मशिनरी आहेत 30-30, 40-40 हजाराच्या, की ज्याच्यामध्ये आता माझी लाडूची रिक्वायरमेंट डेली सध्या 20,000 लाडू आहेत. तर त्या महिलांना करण्यासाठी किती वेळ लागेल, आणि हेच जर मी काम मशीनवर केलं तर त्याला किती वेळ लागेल. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं प्रशिक्षण ह्या ठिकाणी ठेवायचं कारण हेच आहे. नाहीतर आमचा प्लॅन आधी असाच होता की महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही नांदेडला घेणार होतो, यवतमाळ, नागपूर, पण आम्ही तिथं येऊन तुम्हाला फक्त जर स्क्रीनवर शिकवलं तर तुम्हाला कळणार आहे का मशीन कशी चालते, काय कॅपॅसिटी आहे, कुठे मिळते, काय होतं, मग ते मशीनचा स्पीड किती आहे, त्याचे प्रॉब्लेम काय येतात, ह्याचं प्रशिक्षण आमच्या इथं ठेवायचं कारण तेच आहे. त्याच्यामुळं प्रशिक्षण आम्ही हे फक्त इथंच घेतो पुण्यामध्येच, जेणेकरून तुम्हाला पूर्ण हँड होल्डिंग सपोर्ट देता येईल. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. हा बोला ना. सर, आता नमस्कार. आपण कुठलाही प्रश्न मी घेऊ नका. मी भिसे बोलतो सावंतवाडीहून. हा बोला ना सर. माझा फक्त पिठाचा, आज माझा पिठा विकायचा धंदा आहे. तुमच्याकडून मला ह्या संदर्भात माहिती काय मिळू शकेल? सावंतवाडीत कुठे आहे तुम्ही? मला नंतर आहे ना वेबिनार झाल्यावर कॉल करा, मग मी तुम्हाला सांगतो. तुमची नाचणी वगैरे पिठं आहेत का? आहेत सर, आहेत सगळी आहेत. बरं ठीक आहे. माझा नंबर सर टाकते, तुम्ही ग्रुपला आहे ना, मी चॅट बॉक्स मध्ये पण टाकून देतो माझा नंबर, तुम्ही त्याच्यावर पण कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सांगतो की कसं काय करता येईल त्याच्यामध्ये. शुअर सर, शुअर. थँक्यू. कोकणामधून बोलताय ना सावंतवाडी? कोकणात. ओके ठीक आहे. मी माझा नंबर टाकतो चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही नंतर कॉल करा वाटल्यास वेबिनार झाल्यावर. शुअर. थँक्यू. ओके, थँक्यू. धन्यवाद. खरं तर तुम्हाला थांबावं लागते सर्वांच्या प्रश्नांना, कारण वेळ झालेला आहे पुरेसा. आणि जसं म्हटलं की जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आपल्या ग्रुपवरती टाका. त्या ग्रुपवरती महेश सर पण आहेत, ते तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आणि सरांनी सांगितलं की प्रशिक्षण आपण कुठेही घेऊ शकतो, 4 रूम मध्ये छोट्याशा भांड्यावरती, परंतु जे काही प्रॅक्टिकली अनुभव आहे, जागा किती लागते, सरांच्या इथं मार्केटिंग कसं आहे, त्यांचं पॅकेजिंग कसं आहे, त्यांचं लेबलिंग कसं आहे, त्यांच्या तिथं ग्राहक येतो ते कसं विक्री करतात, तर ह्या महत्वाच्या गोष्टी आपण खरं डोळ्यानं आपल्या पाहणार आहोत, हाताने आपल्या करणार आहोत. किती जागा लागते, कुठल्या मशिनरीत. तसं तर तुम्हाला कुठल्याही स्टार्टअपवरती कोणी येऊन पण देत नाही. म्हणजे सरांशी आम्हाला सुरुवातीला सरांना खूप कन्व्हिन्स करावं लागलं. त्यानंतर सरांना जे समजलं की खूप महिला याच्यामध्ये काम करू इच्छितात, ते घरी बसले त्यांना करता येते, म्हणून सरांनी आपल्याला परमिशन दिली. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त त्या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घ्यायचा प्रयत्न करा. यानं काय आम्ही 2 रुपये आम्हाला जास्त मिळतील अशातला भाग नाही. आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर तुमच्या सोबत 2 वर्ष राहणार आहोत. म्हणजे जसं तुम्ही प्रशिक्षण घेऊन गेलात आणि लगेच तुम्ही घरी गेलात, तुम्हाला तिथं करता येणार नाही, काही प्रॉब्लेम येतील. तर आम्ही महेश सरांना घेऊन तुमच्या तिथे येतो. म्हणजे आता आम्ही हल्लीच पाठीमागच्या महिन्यामध्ये नाशिक आणि त्या भागामधल्या ज्या लोकांनी प्रशिक्षण घेतलं होतं त्यांच्या घरी जाऊन त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्यांच्या सेटअपवरती जाऊन त्यांनी सेट करून दिलं. त्यांचं पॅकेजिंग, त्यांचं लेबलिंग, सपोर्ट आम्ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देत असतो. तर मी या प्रशिक्षणामध्ये सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपलं सर्वांचं आणि विशेषतः या
क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असे महेशजी लोंढे सरांचं मी विज्ञानाश्रमच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरील या वेबिनारसाठी उपस्थित असलेल्या नवउद्योजकांच्या मार्फत आपलं सर मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्ते गणेशजी, माझा एक प्रश्न होता. हिंजेवाडीवरनं कोण जाणार आहे का त्या प्रशिक्षणसाठी? कारण आम्हाला इथे 2-3 लोक तयार आहेत, पण वी डोंट नो कसं जायचं तिथे उर्ली कांचन पर्यंत. तर कोण जात असेल तर वी कॅन सगळे एकत्र जाऊ शकतो आम्ही. तुम्ही सरांचा नंबर माझा नंबर आहे, तुम्ही कॉल करा, आपण बोलूयात त्यावर.